हॅलो, नमस्ते. आज आपण 38 मापाचं पेपर कटिंग करणार आहे आणि बघा आपण ही माप टाकून घेऊ. आपली पूर्ण उंची आहे 14, त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिनसाठी घेतलेलं आहे आणि असं आपण हे पूर्ण उंची लावून घेऊ. म्हणजे आपलं कोणत्याही प्रकारचं माप असलं तर उंचीमध्ये 1 इंच घ्यायचं मार्जिनमध्ये. आता आपण ही उंचीची नशाण लावलेलं आहे, तर वरच्या साईडने आपण शोल्डर लावणार. आता मी शोल्डर हे 5.5 घेतलेलं आहे आणि गळा रुंदी 2.5 आणि आपला हे मुंडा खोली मी हे 6.5 इंचावर घेतलेलं आहे आणि आपले हे बघा छातीचं माप हे 9.5ची घडी आहे. हे आपण 38चं आहे, तर आपण 9.5 आणि 1.5 इंच मार्जिन आणि आपण हे सरळ रेष ओढून घेऊ. इथे आपले हे छातीचे माप टाकलेले आहे आपण आणि इथून 1.5 इंच आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा. आणि बघा आपला समोरचा गळा 6.5 आणि 2.5 इंच हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि इथे आपण गोल आकार देऊन घेऊ. आपल्याला डिझाईनचा द्यायचा असेल तर आपण डिझाईनचाही देऊ शकतो. आणि बघा इथून आपलं 3.5 इंच आपण योगपट्टीची उंची घेणार आणि या साईडने 2.5 इंच आणि आपण हे अर्ध्यापर्यंत सरळ जोडून घ्यायचं आणि वरच्या साईडने असा हा आकार द्यायचा. आपण जो 3.5 इंचापर्यंत वाढवलेला आहे तिथे आकार द्यायचा. हे बघा आपली कमर आहे 34.5, कमर आपण 8.25, 1 इंच कमर टक्स आणि 1.5 इंच मार्जिन हे आपण इकडनं फिटिंगचे मापांचं टाकून घेतलेलं आहे आणि हे नशाण मार्जिनचे जोडून घेऊ आपण. बघा आता आपण तयार कटोरी आपल्याला 6 इंचाची घ्यायची आहे. हे बघा हे 6 इंच आणि बघा इथून आपण हे 1.5 इंच खोल गळ्याचा आकार आपल्या मुंडा खोलीचा इथून आपण हा आकार देऊन घेतला आणि इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा हे 2.5 इंच आणि आपला 6 इंचाचा पॉईंट हा जोडून घ्यायचा आणि आपल्याला इकडे गळ्याकडे आकार द्यायचा आहे कटोरीचा. हे बघा असं व्यवस्थित छान आकार आलेला आपल्याला. अशा प्रकारे आपण हा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आणि आता आपण कटिंग करून घेऊ. बघा कटिंग केल्यावर आपल्याला कटोरी वाढवायची, कारण आपली ही वाढीव कटोरी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. हिच्यामध्ये काही टिप्स आणि काही माहिती सांगितलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आता आपण हे मधल्या साईडने कट करून घेऊ, म्हणजे आपले 2 भाग निघतील, एक मागचा भाग आणि एक समोरचा. आता बघा समोरच्या भागात आपल्याला योगपट्टी आणि कटोरी हे वेगळं करायचं आहे आणि कपड्यावर टाकताना आपल्याला योगपट्टीमध्ये 1/2 इंच मार्जिनसाठी वाढवायचं, म्हणजे आपली योगपट्टी कमी नाही होणार आणि आपला हा खोल भाग मुंडा खोलीकडचा कट करून घ्यायचा. आणि आपली ही कटोरी आपल्याला वेगळ्या पेपरवर वाढवायची आहे. तर पूर्ण बघा व्हिडिओ नक्की. कटोरी कशी वाढवायची आहे ते पण बघा. आणि आपला हा पाठीमागचा गळा आता आपण हा 10 इंचावर घेतलेला आहे, म्हणजे तयार तो 9.5 येईल आणि इथून 2.5 इंच वरच्या साईडने बी हे 2.5 इंच आणि हा चौकोन तयार करून घ्यायचा आणि असा आकार द्यायचा. आपण आवडीनुसार डिझाईनचा गळाही तयार करू शकता. आता मी इथे गोल दिलेला आहे आणि आता हे कट करून घेतला. हे बघा आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. कटोरी बघा कशी वाढवायची. जे आपलं कटोरीचं जे तुकडं निघलेलं असते ते सेम आपण असं पेपरवर उतरून घ्यायचं आणि कपड्यावर ठेवताना मात्र क्रॉसमध्ये ठेवायचं, म्हणजे कटोरी व्यवस्थित बसते. हे बघा आपण हे सेम तसंच उतरून घेतलं आणि याचा मध्य काढून घ्यायचा, सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. बघा आता तिला आपण वाढवून घेऊ. ह्या साईडने मी 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच आणि आपला जो पॉईंट काढलेला आहे तिथून 1.5 इंच. आता आपण हे जे पॉईंट काढलेले ते जोडून घ्यायचे.
बघा इथून आपलं मार्जिननुसार अर्धा या पाव इंच घ्यायचं आणि ते पण जोडून घ्यायचं. आता आपल्याला या साईडला आकार द्यायचा आहे. इथून आपली मार्जिन येईल एवढं शिलाई मार्जिन घ्यायची आणि खालच्या साईडने असं वाढून घ्यायचं. हे बघा असा हा आकार वाढवायचा, म्हणजे आपली ही वाढीव कटोरी झाली तयार. अशा प्रकारे म्हणजे आपण ही कटोरी वाढवलेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. कोणत्याही मापाची आपण असंच वाढवू शकतो. जी आपली 28-32 मापाची असते त्याच्यामध्ये 1 या 1.25 इंच वाढवायची. आता आपली 38 आहे तर आपण 1.5 इंच वाढवलेली आहे. तर बघा आपली ही कटोरी तयार झालेली आहे. तर आता आपण बाही तयार करणार. बघा मी खालच्या साईडने एक रेष ओढून घेतली आणि तिथून मापं घेते आहे. हे बघा मी आता आपली हे 9.5ची आहे. तर मी 10.5 घेतलेली आहे 1 इंच मार्जिनसाठी आणि वरच्या साईडने हे उंचीचं निशाण लावून घेतलं आणि आपला हा पूर्ण चौकोन तयार करायचा. आता घडी आहे, घडी मी 9.5ची घेतलेली आहे आणि हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा. बघा इथून मी हे कॅप हाईट 3.5 इंचाची घेणार आणि आतमध्ये मी हे 2 इंच घेतलेलं आहे. आणि जे आपले आकार आहे ते आपण जे नेहमीप्रमाणे आकार देतो त्या आकारानुसार आपण आकार देऊन घ्यायचा. या खोल भागाचाही आकार आतमध्ये अर्धा या पाऊण इंच मार्जिन राहील एवढं आकार द्यायचा. आणि बघा आपलं हे दंडघेर आपला 6 आहे, त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन आणि बघा वरच्या साईडची बी 1.5 इंचाची मार्जिन आपण हे जोडून घेतलेलं आहे. आणि बघा आता आपण हे बाहीची कटिंग करून घेऊ. तुम्ही बघितलं आपण बाही कशी वाढवली आणि मापं कसे टाकून घेतलेले. तर तुम्ही नक्की असं मापं टाकून कटिंग करून बघा. आणि बघा आपला जो हा खोल भाग आहे तो आपण कट करून घेतलेला आहे. आपली 38 मापाची बाही आहे. तर अशा प्रकारे आपण हे 38 मापाचं पेपर कटिंग केलेलं आहे. किती साध्या आणि सोप्या भाषेत आणि एकदम सिंपल टेक्निकने केलेले आहे. तर तुम्ही नक्की हे कटिंग करून बघा. ही आपली आता पेपर कटिंग तयार झालेली आहे. हेच कटिंग आता आपण हे अस्तरवर ठेवून कट करून घेऊ. तर बघा हे आपलं अस्तर आहे, यावर व्यवस्थित आपण हे ॲडजस्ट करून पेपर कटिंग ठेवणार व्यवस्थित. आणि जी कटोरी आहे ती आपल्याला क्रॉस याच्यावर ठेवायची आहे. बघा जिथे कपडा आपला क्रॉसमध्ये असतो तिथे ठेवायची, कारण कटोरी व्यवस्थित येते. हे बघा आपण हे व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊ. हे आपलं 38 मापाचं पेपर कटिंग आहे. नक्की तुम्ही असं हे करून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि काही तुम्हाला नवीन शिकायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण नक्की बनवायचा प्रयत्न करू. आणि डिझाईनचंही आपण चालू करणार आहे. तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. मी सगळ्या प्रकारचे टाकलेले हे पेपर कटिंग, प्रिन्सेस कट, कटोरी ब्लाऊज, बाही कटिंग, डिझाईनचं थोडेफार कटिंग टाकलेले आहे. आणि ड्रेस भरपूर प्रकारचं आपण कटिंग टाकलेले आहे. तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि काही वाटलंच तर नवीन शिकायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यानुसार ही व्हिडिओ बनवू. हे बघा आपण हे कटिंग आता कटोरीची करत आहे आणि हे सगळी कटिंग करून घ्यायची. आणि जे आपला आता हे अस्तर आहे, आता आपण ते साडीचं पीस आहे त्यावर सेम असंच कट करून आपण कटिंग करून घेऊ. हे बघा आपली ही जी बाही कटिंग आहे हिला आपण अस्तर आणि ते जोडल्यावर पुन्हा एक शिवताना आकार द्यायचा. कारण आता आपण जे कट केलं आहे बघा शिवताना थोडाफार काही फरक झाला तर पुन्हा चेक करून घ्यायचा आणि बाहीला आकार द्यायचा. आणि बघा आपले हे जे आपण कपड्यावर आपलं अस्तर आहे सेम तसंच ठेवून आपण हे कट करून घेऊ. जे आपलं हे अस्तर आणि कपडा याची कटिंग करून घेऊ. हे बघा आपला ही बाही आहे ही कट करून घ्यायची. आपण हिच्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी घेतलेली आहे, 10 इंचाची आहे. आणि आपला हा पाठीमागचा भाग याच्या गळ्याची आपण कटिंग केलेली नाही आहे, ते कट करून घेऊ. आणि हे योगपट्टीमध्ये 1/2 इंच
अस्तरवर असताना वाढून घ्यायचं. कारण आपल्याला आपण 1 इंच मिळवलेलं असते ते आपण 1 इंच शोल्डर आणि कमरेचं, पण आपल्याला कटोरीपाशीही वाढवावं लागते, म्हणून ते कमी पडते. त्यासाठी योगपट्टीमध्येही खालच्या साईडने वाढवून घ्यायचं. बघा आपली ही कटोरी पण कटिंग करून तयार झालेली आहे आणि जे आपण कट केलेलं आहे ही सगळी कटिंग तयार झालेली आहे. बघा आपण 38 मापाचं पेपर कटिंग आणि अस्तर आणि पीस कट करून घेतलेलं आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. थँक्यू.